हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा लाईव्ह क्लासचा 7वा दिवस आहे, म्हणजेच 4टकचा 7वा दिवस आहे। या आधी आपण 1टकचे 28 ते 50 पूर्ण माप शिकलेलो आहोत आणि त्या मापांमध्ये मी तुम्हाला साईज नुसार मेन टकची रुंदी, मेन टकची उंची हे सगळं सांगितलेलं आहे। ज्यांनी कोणी ते व्हिडिओ म्हणजे लाईव्हला बघितले नसतील तर व्हिडिओ सुद्धा आपले तयार आहेत आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते मंजुषा शिवण क्लासेस चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। आणि तुम्हाला कुठलाही व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओचं नाव टाकायचे। समजा आता 32 साईज तुम्हाला प्रिन्स कट हवा आहे तर 32 साईज प्रिन्स कट मंजुषा शिवण क्लास असं टाकलं तर आपले व्हिडिओ बरोबर येतात। किंवा एखाद्या महिलेला मोठ्या बाहीचा व्हिडिओ हवा असेल तर मंजुषा शिवण क्लास 9 इंचाची बाही किंवा मोठी बाही असं जरी टाकलं तरी आपला व्हिडिओ समोर येतो। तर 1टकचे आपण 28 ते 50 पूर्ण माप बघितलेले आहेत, शोल्डर मुंड्याचे माप बघितलेले आहेत। त्यानंतर आपण सुरुवात केलेली आहे 4टक्सला। तर आज आपला 7वा दिवस आहे 4टक्स मध्ये आणि साईज चाललेली आहे आपली 40 साईज। तर त्यानुसार मी तुम्हाला शोल्डर मुंड्याचे माप सांगणार आहे। आणि ज्या कोणी महिला असतील त्यांना कटिंग करण्याचा कंटाळा येतोय किंवा कटिंग करायला वेळ मिळत नाही किंवा कटिंग जमत नाही, शिवायची खूप आवड आहे, अशा महिलांसाठी आपण पेपर पॅटर्न उपलब्ध केलेले आहेत। आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत। पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे कटोरी, प्रिन्स कट, 4टक्स, बोटनेक, सब्यसाची, 1टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट बोटनेक, कटोरी बोटनेक, 4टक्स बोटनेक, 4टक्स बंद गळा आणि पुढे व्ही गळा, बॉम्बे कटोरी, असे वेगवेगळ्या प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे। यातले तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची। आपल्याकडे ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। यातलं तुम्हाला कुठलेही हवे असेल तर मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते, पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सुद्धा सविस्तर माहिती दिली जाते, सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर केले जातात आणि लाईफ टाईम सपोर्ट सुद्धा असतो। आणि तुम्ही पेपर पॅटर्न जर हवे असेल तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात किंवा फोन पे, गुगल पे ने सुद्धा पेमेंट करू शकतात किंवा कार्ड पेमेंट म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची सुद्धा पेमेंटची सुविधा आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकतात। तर ज्यांना कुणाला हवे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आज आपण 40 साईज घेणार आहोत। बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या नव्हत्या, आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत। तर 40 साईज बघूयात आणि प्रत्येकाने लाईक करायचं आहे। महिला म्हणजे ज्या ताई लाईव्ह बघणार आहे त्या लाईक करत नाही तर लाईक करत जा। तर 40 साईज आहे, 40 साईज नुसार शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी आपण ड्राफ्टिंग बघून घेऊयात। त्याआधी आपल्याला ड्राफ्टिंग बघून घ्यायची आहे। अशा पद्धतीची ड्राफ्टिंग काढायची आपल्याला प्रत्येक साईज साठी, जसं की 28 पासून 50 पर्यंत। आणि बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असतं की मला फोटो पाठवा, तर फोटो पाठवायला तेवढा वेळ नसतो, मी बराच वेळ तुमच्या समोर वही घेऊन बसलेली असते, तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ थांबून तुम्ही ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। तर आता बराच वेळ झाला दाखवून, तर आता मी तुम्हाला सर्वात आधी पूर्ण उंचीमध्ये किती इंच ऍड करायचं हे सगळं सांगणार आहे। बऱ्याचशा महिलांच्या अजूनही लक्षात येत नाही तर पूर्ण उंचीमध्ये आपण किती इंच ऍड केलं किंवा किती इंच ऍड करायचे, शोल्डर मुंड्यात किती इंच ऍड करायचे लक्षात येत नाही। तर त्यासाठी मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते, जेणेकरून तुमच्या अगदी लक्षात यावं आणि अगदी डोक्यामध्ये फिट होऊन जावं, यासाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की उंचीमध्ये किती इंच वाढवायचं, 0 ते काय असतं। अगदी आपल्याला केव्हाही विचारलं की पूर्ण उंचीमध्ये किती इंच वाढवायचं असेल तर आपल्याला लगेच उत्तर आलं पाहिजे आणि लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या, जेणेकरून कटिंग करताना काही अडचणी येणार नाहीत तुम्हाला। आणि बऱ्याचदा काय होतं की ग्रामीण भागामध्ये शिकवले जातात, क्लासेस घेतले जातात, तर क्लासेसचं काय होतं की 28 ते 50 पूर्ण माप शिकवले जात नाही, तर त्यासाठी मी लाईव्ह क्लासमध्ये 28 ते 50 माप शिकवत आहे। आणि बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, काही महिलांकडे लहान बाळ आहेत, काही महिलांचे घरातले लोक पडू देत नाही, क्लासेसला जाऊ देत नाही, तर हे घरी बसून तुम्हाला छान शिकण्याची सुवर्ण संधी आहे। तर तुम्ही शिकू शकतात, घरी बसून छान असा व्यवसाय स्टार्ट करू शकतात, तर त्यासाठी मी सपोर्ट सुद्धा करत असते। तर सर्वात आधी आपण पूर्ण उंची बघूयात। पूर्ण उंची छाती 40 साईज, पूर्ण उंची जर तुमची 14 इंच असेल
कारण 90 इंच महिलांची 40 साईजची उंची, ही 40 साईजची उंची जी आहे ती 14 इंच तयार असते. काही महिलांची 13.5 पण असणार आहे, काहींची 13 पण असणार आहे, काहींची उंची 15 सुद्धा असणार आहे. तर उंचीनुसार आपल्याला माप घ्यायचे. जसं की आता कस्टमरचं तुमच्याकडे ब्लाऊज आले, त्याची उंची 14 असेल तर त्यामध्ये तुम्हाला +1 इंच करायचं आहे. ठीक आहे. छातीचा चौथा भाग 40 साईज, छातीचा चौथा भाग किती येतो? 40चा चौथा भाग किती येणार आहे? 10 इंच. 40चा चौथा भाग 10 इंच. कंबर आता प्रत्येकाचं सेम नसणार आहे. 40 साईजचं कंबर, 40 साईजची छाती आहे, तर काही महिलांचं 38 सुद्धा कंबर असेल, काहींचं 36 असेल, तर काहींचं 35 सुद्धा असेल. तर त्यानुसार आपल्याला माप घ्यायचे. शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर 0 ते 1 जो आपण ड्राफ्टिंग करतो तिथं 0 ते 1 पूर्ण उंची असते. 0 ते 1 पूर्ण उंची +1 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 2 छातीचा चौथा भाग, जसं की आपण 40 साईज घेतोय, 40चा चौथा भाग येणार आहे 10 इंच. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच सोडायचं आहे. आणि तुमचा जर पाठीमागचा गळा बंद असेल किंवा 4-5 इंचाचा असेल तर त्यासाठी लुजिंग द्यायला लागतं. मी ते लुजिंगचं पुढच्या स्टेपला सांगणारच आहे. आधी समजून घेऊयात, मग पुढे दाखवते मी तुम्हाला. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, असं आपल्याला कमरेचं माप टाकायचं. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म. आता हे शोल्डरच्या निम्म बऱ्याचशा महिलांचं लक्षात येत असेल किंवा काही महिलांचं येत नसणार आहे. तर यासाठी ज्यांचं लक्षात येत नाही त्यांनी आपलं ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे हा डिटेलमध्ये मी लाईव्ह मध्ये सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 0 ते 4 शोल्डरच्या निम्म म्हणजे किती असतं आणि किती इंच त्यामध्ये प्लस करायचं असतं, तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर 4 ते 5 शोल्डरच्या निम्म +अर्धा इंच, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म +अर्धा इंच. 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 0 ते 7 गळ्याची उंची. 8 ते 9 टक्सची उंची आहे. प्रत्येकाची टक्सची उंची ही सेम नसणार आहे, पण टक्सची रुंदी ही सेमच असणार आहे. लक्षात घ्या, टक्सची उंची ही ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे आणि टक्सची रुंदी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असते की किती इंच 40 साईजसाठी असणार आहे. तर ते आपण बघून घेऊया. आता समजा पाठीमागचा गळा तुमचा 8 इंचाचा आहे, पाठीमागचा गळा तुमचा 8 इंचाचा आहे, तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच, घडी घ्यायची आहे 10 इंच +2 पॉइंट, 2 पॉइंट म्हणजे 2 लाईनी, आणि शिलाई मार्जिन हे 2 इंच आलंच पाहिजे. अगदी सोपी पद्धत आहे, अगदी सविस्तर सांगते, सगळ्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी माप सांगते. प्रत्येक वेळी कट करून दाखवत नाही, कट करण्यात वेळ पण जातो, तेवढा वेळ महिलांजवळ नसतो पण लाईव्ह बसायला. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं आहेत, बऱ्याचशा महिलांचे घरात कामं असतात. त्यासाठी आपण सगळ्यांना विचारलं होतं की वेळ कुठला घ्यावा. तुमच्या सोयीनुसार मी हा वेळ चूज केलेला आहे आणि त्या वेळेनुसार मी तुमचं हे लाईव्ह क्लास घेत आहे. तर कटिंगमध्ये जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की रेग्युलर जे व्हिडिओ पडतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तशीच तुम्हाला कटिंग करायची आहे. आणि 28 ते 50 जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी एक तुम्हाला कटिंग करून दाखवणारच आहे, कुठली तरी एक साईज. तशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची. स्टिचिंगचे व्हिडिओ तर आपले मंजुषा शिवण क्लास चॅनलवरती आहे, अस्तरचे आहेत, बिना अस्तरचे आहेत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायची आहे. आणि कुठलीही तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरीही चालेल. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने 40 साईज बघितलेली आहे. 40 साईजचे माप मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. असेच 28 ते 38चे सुद्धा माप समजून सांगितलेले आहेत. तर ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे सर्व प्रकार, सर्व साईजचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे. लाईफ टाईम सपोर्ट पण आहे. तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आजचं लाईव्ह आपण इथंच संपवतो. मी सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे 40 साईजचं. तर सगळ्यांना बाय.